त्या जमिनीचं वाटप जरी ठरलेलं असलं तरी जोपर्यंत वन खात्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत हे वाटप होऊ नये. तर आता वन खात्याचा प्रश्न सुटलेला आहे. सरकारची ऑर्डर आलेली आहे. त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आपलं हिअरिंग घेतलेलं आहे. त्याला DFO उपस्थित होते. त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे आणि उद्या देवीच्या कृपेने उद्या त्याचा निकाल जाहीर होईल अशी मी अपेक्षा करतो. आचारसंहिता लवकर लागायची आहे. त्यावेळेला तुम्ही जी माझ्याकडे यादी दिली होती, यादी करताना मी त्याच्यामध्ये काहीही ढवळाढवळ केली नव्हती. तुम्हाला सगळे अधिकार दिलेले होते आणि तुम्ही द्याल ती यादी. असं हे करून तुम्ही जी ग्रामस्थांची यादी दिली त्याप्रमाणे गव्हर्नमेंटने GR काढलेला आहे. आता GR काढल्यानंतर ही जमीन कुठली कोणाला द्यायची त्याच्यामध्ये तुम्ही एकमत करावं अशी मी विनंती करतो. कारण एकमत झालं नाही तर मग ही प्रक्रिया पुढे घेऊ. जसं गेळेगावामध्ये एकमत झालेलं होतं की हे प्रत्येकाचे प्लॉट कुठले वाटायचे ते आम्ही ग्रामस्थ सांगतो तसे प्लॉट वाटा. तर माझी मीटिंग त्यांच्यावर सुद्धा होईल आणि मग त्यांची मोजणीला आपण उद्यापासून सुरू करू. म्हणजे त्या गावाचं वाटप होऊन जाईल. तसंच तुमचे सातबारा तुमच्या नावाने झाले पाहिजे ही अपेक्षा आहे. शेवटी असं होतं की ही गावं अनेक वर्ष एकमुखाने चालतात आणि देवळामध्ये जे काय ठरतं ते सगळेच लोक मानतात. त्याच्यामुळे तुम्ही संपूर्ण गावाची मीटिंग देवळामध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये ठरवा की कशा तऱ्हेने वाटप करायचं. दुसरी गोष्ट अशी आहे की पर्यटनाची कुठलीही रिझर्वेशन ही तुमच्या जमिनीवर ठेवलेली नाही. मेननची जी जमीन होती त्याच्यावर सगळी पर्यटनाची रिझर्वेशन टाकली. कशाची टाकली? गावात मुळातच सगळ्यात कमी जमीन आंबोलीमध्ये आहे. चौकुळमध्ये सगळ्यात जास्त जमीन आहे. त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये रिझर्वेशन टाकलं तर मग ते आपली तेवढी जमीन कमी झाली असते. त्याच्यामुळे गोल्फ कोर्स करणं वगैरे ही सगळी रिझर्वेशन टाकत असताना त्याच्यामधला काही भाग आम्ही आंबोलीतल्या लोकांसाठी रिझर्वेशन ठेवायचं. तर ते कशा रीतीने ठेवायचं? कारण आचारसंहिता लागली की नंतर मी मीटिंग घेऊ शकणार नाही. गेळ्याला मी काय केलेलं होतं की गेळेमधल्या प्रत्येकाने जर लोकांची संख्या कमी आहे 260 ते 270 त्यांना प्रत्येकाला 5-5 गुंठ्याचे प्लॉट हे पर्यटनासाठी दिले. बाकीचे मोठे प्लॉट 70 गुंठ्याचे वगैरे ते शेतीसाठी दिले आणि उरलेले त्याच्यापेक्षा मोठे प्लॉट हे वनासाठी दिले. वनासाठी असं आहे की जरी 35 सेक्शन उठलेला असला तरी आयडेंटिफाईड फॉरेस्ट म्हणजे वनसदृश्य जमीन म्हणून त्याच्यावर नोंद झालेली. तर ती जी नोंद असते त्याच्यामध्ये फक्त वनाचीच कामं करता येतात. मालकी जरी तुमच्या नावाने झाली तरी तुम्ही त्याच्यामध्ये शेती करू शकता, त्याच्यामध्ये झाडं लावू शकता, पण त्यामध्ये घर बांधू शकत नाही. तुमचे जे शेतीचे प्लॉट तुम्हाला देणार त्याच्यामध्ये तुम्ही शेती करू शकता, घर बांधू शकता. आणि पर्यटनाचे जे प्लॉट देणार तिथं सगळी डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट करणार आणि तुम्हाला दिलेल्या प्लॉटमध्ये तुम्ही काहीतरी स्वतःचा एक व्यवसाय सुरू करावा अशा त्याच्यामधून अपेक्षा आहे. तर माझं आता आंबोली वेगळ्या तऱ्हेचं गाव आहे आणि हायवेवरचं गाव आहे. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी काय झालं की लोकांच्याकडे वहिवाटी आहेत काय आहेत हे सगळं बघून तुम्ही त्याचा वाटप करा. परंतु या जमिनीवर वहिवाट वगैरे नाही कारण ही जमीन आहे. तर त्याच्यामधली प्रत्येक वाडीला अशी एक ठराविक जमीन दिली तर वाडीची एक कोऑपरेटिव्ह सोसायटी करायची आणि तुम्ही एखादा पर्यटनाचा छोटासा प्रकल्प करायचा जेणेकरून प्रत्येक वाडीला त्याचं उत्पन्न मिळेल. तर आंबोलीची संख्या जास्त आहे आणि जमीन कमी आहे आणि त्याच्यामुळे एकत्रित द्यावी असं माझं एक मनामध्ये होतं. गेळ्याला मी प्लॉट करून का देऊ शकलो? गेळेगाव छोटा आहे. तिथं जर म्हणजे गोल्फ कोर्स येईल त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी येईल त्यावेळेला तिथं जे काय पर्यटन वाढेल तर त्याचा फायदासुद्धा तुम्हा ग्रामस्थांना झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. कारण हे काय आमचे आजचे संबंध नाही, आमच्या आजोबांपासून हे सुरू आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र बसावं. तुम्ही जर सांगितलं वाडीनिहाय वाटप करा तर प्रत्येक वाडीला आपण एक एकर 2 एकर असं जर ठेवलं तर वाडीची एक कोऑपरेटिव्ह सोसायटी करायची आणि त्यांनी हे करायचं. आणि प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल करायला आंबोलीला थोडंसं गाव हे आहे कारण 670 मला वाटतं 654 पूर्वी तुम्ही नावं दिलेली आहे आणि तीसुद्धा कशी आंबोलीच्या वाड्या लांब लांब आहे. गेलं कसं छोटंसं गाव आहे. आंबोलीच्या वाड्या लांब लांब असल्यामुळे जरी नांगरता असला जमीन असली तरी तिथं जाऊन लोक व्यवसाय करू शकतात.